सूरज आणि जिवानी सलामीची जोडी रबाडा झाली आहे. पुष्टीर टीमकडून टॉस जिंकलाय. गुंडगे टीमने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं ते पुष्टीर टीमचा. सूरज स्ट्राईक एंडला नॉस्टिकवरती जिबण आहे. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज संकेत आपण पाहतोय. पॉवर प्लेचा षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती संकेतला मात्र जबाबदारी दिली आहे. गेम स्टार्ट. पंचाचा ग्रीन सिग्नलचा इशारा. स्ट्राईक एंड सूरज आपण पाहू शकाल. नॉस्टिकवरती जिबण आणि गोलंदाजी मार्कवरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज संकेत आलाय. रनअपमध्ये बसता येतोय. पुरुष स्टार्ट मात्र घेईल संकेत हा गोलंदाज. त्याच्या समोर मात्र सूरज आपण पाहतोय. अनुभवी बॅट्समन आहे पोशीर गावचा. आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या नावासाठी खेळ करत असताना आपण पाहतोय सूरज. स्ट्राईक पहिला चेंडू धीम्या गतीचा होता. अतिशय आशाभूत नजरेने पाहत राहिला. लेग ब्रेक स्वरूपाचा चेंडू. चेंडू पलट्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने चेंडूने वलन घेतलंय आणि या चेंडूवरती पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश आलं. संकेतला सोडून दिलं होतं सूरजनं. या फटक्यावरती या चेंडूवरती देखील धावसंख्या आली असती परंतु आशाभूत नजरेने पाहत राहिले. इथे देखील चेंडू चांगला होता. थोडासा धीम्या गतीने चेंडू पलट्यानंतर अतिशय स्लो आला. पाठवरती परफेक्ट चेंडू आला नाही आहे. थोडीशी लिडिंग एज घेतली. इष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. हा देखील चेंडू आला निर्धाव. गुंडगे आणि पोशीर या दोन संघादरम्यान ही आजच्या दिवसामधली चौथी लढाई मात्र चालू आहे. क्वार्टर पहिले धडक मारली माडकेवाडी बीड संघाने. इथून अजून दोन संघ 4 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. गोलंदाज संकेत तयार झालाय. रिपासाठी स्विच हिटचा प्रयत्न करायचा होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि त्याने देखील धावचीत घेतली आहे. चेंज ऑफ पेस करतोय. व्हेरिएशन करतोय. कधी कधी बेकार टाकतोय. कधी कधी चेंज ऑफ पेस करतोय. ही ओळख आहे संकेतची आणि तीच ओळख दाखवते असते मैदानामध्ये. पहिले 2 चेंडू निर्धाव फेकले. त्याच्यानंतर थोडासा लेग बाईची एक धाव. एक सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट ओपन झाला एक धावसंख्येने. आता मात्र ट्रिपल हा बुधबस अतिशय ब्लॉकल केला होता फलंदाज जीवनला आणि त्या डायरेक्ट एस्टर्नवर येऊन चेंडू विसावलाय. पहिला आदरा पहिला ब्रेक थ्रो टीम पोशीर संघाला मिळला जातोय जीवनच्या स्वरूपामध्ये. नितीन नवीन बॅट्समन आपण एंटर झालेत मैदानामध्ये. वनडाऊनच्या पोझिशनला स्ट्राईक एंडला पाहू शकाल आपण नितीनला. नॉस्टिकवरती सूरज आहेत. गोलंदाजी मार्कवर संकेत ज्याने चांगली कामगिरी केली. पहिले 2 चेंडू निर्धाव फेकले. त्याच्यानंतर एक सिंगल प्राप्त केलेली एक बैचची आणि चौथ्या चेंडूवरती आलेली आहे विकेट संपादन. चांगली गोलंदाजी गुंडगे टीमकडून. प्रथम टॉस जिंकल्यानंतर मात्र आम्ही का फिल्डिंग घेतली याचं उदाहरण मात्र मैदानामध्ये प्रस्थापित करतायत. हा फटका देखील फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द झेल. क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि विकेट देखील घेतली असेल आणि संपवला इथे बॅट्समन नितीनचा खेळ.
पॉवर प्लेचं षटक चालू आहे संकेताचा आणि गोलंदाजी मार्कवर असते आणि पहिले 2 विकेट घेत असतात आपल्या टीमसाठी. एक चांगली गोलंदाजी, हा देखील वेगवान प्रत्येक चेंडू आउटसाइडला लेग स्टंपवरून चेंडू गेलेला. हा चेंडू पंचाने सांगितले संतोष गारे सराडे की हा चेंडू वाईड आहे. आपण तर धाब्याने मात्र भर पडली जाते. आपण तर धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 2 या अंकावरती. 2 धाबा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिले लेग बाईटची आली, त्याच्यानंतर वाईट, असे एकूण 2 धाबा. विकेट मात्र 2 गेल्यात. जीबाट आणि नितीन, आता नवनीश आणि सूरज ही जोड सकली मैदानामध्ये खेळतीये. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूवरती प्रहार करायचा होता. पुनश्च एकदा पंचांचा इशारा वाईट चेंडूचा. डाबा एसटीच्या बाहेरून चेंडू गेलाय. खराब कामगिरी होती. आता आपण पाहू शकाल गोलंदाज संकेत कडून पहिले 4 चेंडू जसे टाकले होते ना, जसे 5 चेंडू फेकलेत ना, तसं एक चेंडू फेकायचा अजून त्यांना, परंतु लाईन भेटत नाहीये. लाईन मिस मात्र करतायत. स्लो बार पशव्या गतीचा चेंडू फसवला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल खाली येईपर्यंत एक सिंगल मात्र कंप्लीट. झेल देखील सुटली गेली. एक षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या त्या पोशीर टीमच्या. अवघ्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धाबा. हॅलो, स्पीडअप करा प्लीज, टाइम घेऊ नका, आपणास विनंती आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय नवनीश कांबरे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अखंड पोशीर संघाचा कारणहार म्हणून ज्याला पूर्ण कर्जत तालुक्यामध्ये ओळखला जातो असा सूरज कोंडिलकर. गोलंदाज स्ट्राईकवरती आपण पाहतोय ऋषिकेश. प्लीज स्पीडअप करा अथवा आपल्याला पॅनलाइज करण्यात येईल कमिटीच्या माध्यमातून. स्पीडअप करा. पहिला चेंडू ऋषिकेश टू नवेश. पहिला चेंडू जातो आहे षटकाराच्या दिशेने. नक्कीच जसं समालोचकाने सांगितलेलं की पोशीर संघाचा समालोचक बसल्यानंतर काही बदल आपल्याला स्कोरबोर्डमध्ये पाहायला मिळेल. दुसरा चेंडू असेल. दुसरा चेंडू देखील पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु तो पुल झाला अनसक्सेसफुल. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. दुसऱ्या धाव्यांसाठी आणि दुसरी धाव यशस्वी. या 2 धाव्यांच्या सहाय्याने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले ते 2 बाद
12 या धावसंख्येवरती. स्टेप आउट करून स्ट्रेट रायच्या दिशेने कुठेतरी फंबल पाहायला मिळाला, परंतु अचूक क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने जयमान स्पोर्ट्स क्लब पोशीर क्रिकेट संघ ज्याच्या नावाने ओळखला जातो तो पुन्हा एकदा सुरज कोंडिलकर ऑन बॅक स्ट्राईक असेल. यूज अँड सम स्ट्रेट ड्रायच्या दिशेने टोलल चेंडू, चेंडू जातोय सीमारेखा पार. सूरज कोंडिलकरच्या बॅटमधून आलेला नेत्रदीपक षटकार. ते सुंदर षटक आपल्याला पाहायला मिळालं पोशीर संघासाठी. 5वा चेंडू शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील. सूरज कोंडिलकर आपल्याकडे स्ट्राईक ठेवत असताना अतिशय सुंदर षटक आपल्याला पाहायला मिळालं पोशीर संघासाठी. आणि एका धाव्याच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय ते 2 बाद 20 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू दुहेरी धाव, त्यानंतर एकेरी षटकार आणि या षटकाचं समर्पण 1 धावेने करण्यात आलं. जर आपण पोशीर संघाचा विचार केला तर मागील वर्षी जवळजवळ 64 संघांमधून टॉप 8मध्ये प्रवेश करणारा पोशीर संघ आहे. बीडसारख्या मातब्बर संघाला हरवून, शेलूसारख्या मातब्बर संघाला हरवून टॉप 8मध्ये प्रवेश करण्यात आला. त्यानंतर 2024च्या समर्पणानंतर 2025 एक नवी आशा, एक नवी खेळ भावना, एक नवीन गेम प्लॅन सहित पोशीर संघ उतरला आहे या गणेगावच्या मैदानावरती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय ते 2 बाद 20 या धावसंख्येवरती आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू प्रज्योत गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय. स्ट्रायकिंग एंडवरती सूरज कोंडिलकर आहे. कुठेतरी रनअपमध्ये थोडासा बिघाड आपल्याला पाहायला मिळाला. नो चेंडू.
फ्री चेंडू असेल सूरज कोंडिलकरसाठी, ज्या मोठ्या फटक्यांसाठी सूरज कोंडिलकर ओळखला जातो, असाच मोठा फटका पाया मिळेल का सूरजच्या बॅटमधून? एक धाव पहिल्या षटकाच्या पहिला चेंडू आणि स्कोरबोर्ड आहे 22. पुन्हा एकदा नवनीश कांबरी, पुन्हा एकदा नो चेंडू आणि चेंडू जातोय 1+6 अशा 7 धावा स्कोरबोर्ड मध्ये ऍड होत आहेत आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय ते 2:29 या धावसंख्येवरती आणि पुढील चेंडू असेल फ्रेट नवनीश कांबरेसाठी. नवनीश कांबरीचा जर आपण खेळ पाहिला तर 4 चेंडू आणि 15 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. अतिशय सुरेख फलंदाजी त्याच्या माध्यमातून होती आहे. हा चेंडू असेल फ्रेट नवनीश कांबरीसाठी. मयूर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय. फ्रेट चेंडू आहे, फ्रेट चेंडू आहे. कुठेतरी गुणगी संघाची पाठीराखे देखील पोशीर संघाचं पाठीराखण करत असताना आपण पाहता. अजून देखील 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमारेखा पार. सूरज कोंडिलकरच्या बॅटमधून निघालेला दमदार षटकार. अजून या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय ते 2:40 या धावसंख्येवरती. अतिशय सुरेख बॅटिंग आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. 2 षटकार, 1 चौकार, 1 बाईच्या स्वरूपात आलेली धाव, 1 नो चेंडू.
फार महागडे षटक आपल्याला पाहायला मिळालं गुणगे संघासाठी. पुन्हा एकदा बिग हिट येते. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देत असताना A1 कॉलनीचा ब्रँडन. शेवटचा चेंडू बाकी आहे. ज्या मोठ्या फटकांसाठी सूरज कोंडिलकर ओळखला जातो, बॅक टू बॅक 2 6 त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. तिसरा षटकार पाहायला मिळेल का त्याच्या बॅटमधून? महागडे षटक गुणगे संघासाठी, परंतु बिग युजर हँडसम 6 अतिशय सुरेख आणि नो सोने पे सुहागा. मधून आपल्याला पाहायला मिळाली फ्री हिट चेंडू असेल. पुन्हा एकदा बिग हिट बॅक टू बॅक 5 षटकार आपल्याला त्याच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळाले असा सूरज कोंडिलकर. अतिशय सुंदर षटक आपल्याला फार बिग हिट्स आपल्याला पाहायला मिळाला. जवळजवळ 5 षटकार 1 चौकार. सदतीस धावा आहेत. सूरज कोंडिलकर 14 चेंडू 37 धावा. माफ करा, थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळते. सूरज कोंडिलकरच्या वैयक्तिक 15 चेंडूंमध्ये 41 धावा आहे. पुन्हा एकदा नो चेंडू.
फ्री हिट असेल. दोन धावा. सूरज कोंडिलकर 11 चेंडू वैयक्तिक 37 या धावसंख्येवरती खेळत असताना अतिशय आपल्या संघासाठी मोठी कामगिरी. सूरज कोंडिलकर येतं बॅक टू पवेलियन. अतिशय सुंदर फटकेबाजी आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तीन चेंडू बाकी आहेत. कुठेतरी बॅटिंग ऑर्डर मध्ये आपल्याला चेंज पाहायला मिळाला. जो निखिल राणे ओपनिंगच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. निखिल राणे. तीन चेंडू बाकी आहेत. पहिला चेंडू नो, दुसरा वाईड. माफ करा. वाईड चेंडू, स्क्वेअर चेंडू. अवांतर धाव. बिग हिट. जातोय सीमा पार. निखिल राणेच्या बॅटमधून आलेला दमदार षटकार. फार दिवसांच्या नंतर निखिल राणेच्या बॅटमधून हा मोठा फटका आलाय. फार प्लॅनिंग केली असेल, फार प्रॅक्टिस केली असेल. प्रॅक्टिसच्या नंतर आलेला मोठा फटका आहे. सत्तर धावा आल्या. शेवटचा चेंडू असेल निखिल राणेसाठी. मोठा फटका यायला हवा. पुन्हा एकदा बिग हिट. ह्यूज अँड हँडसम चौकार. या चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय ते 3 बाद.
आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सूरज कोंडिलकरच्या माध्यमातून असो, त्यानंतर नवनीश कांबळेच्या माध्यमातून, निखिल राणेच्या माध्यमातून वेल फिनिश आपल्याला पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच ममदापूर आणि भाकरीचा बाडा दोन्ही टीमच्या कर्णधाराला आपण विनंती करतो की आपण टॉससाठी लगेचच व्यासपीठाशी संपर्क साधा. भाकरीचा बाडा आणि ममदापूर या दोन्ही टीमच्या कर्णधाराला आपण विनंती करतोय. ममदापूर टीमचा कर्णधार उपस्थित आहे, भाकरीचा बाडा टीमचा कर्णधार आपण या. तर दोन्ही टीमचा कर्णधार आलाय. तर ऋषिकेश देशमुख आपल्या शुभास टॉस करायचं आहे. ममदापूर आणि शोभेत चेंडूमध्ये 74 धावसंख्या केली ती पोशीर टेमणा आणि उर्वरित शोभेत चेंडू 75 धावसंख्येची गरज आहे. ती गुंडगे टीमला विजयासाठी सलामीची जोडी रबाना मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते गुंडगे टीमकडून. ऋषिकेश आणि संकेत ही सलामीची जोडी रबाडा झाली आहे. गोलंदाजची मार्कवरती पोशीर टीमकडून गोलंदाज पहिल्या क्रमांकाचा जीवन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पहिल्या क्रमांकाचा पाबर पेरचं षटक असेल. स्ट्राईक एंडला संकेत नाश्ताकीवरती आपण पाहू शकाल ऋषिकेश. गोलंदाजी मार्कवरती जीवन पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज. 24 चेंडू आणि
75 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम गुंडगे संघाला. पहिला चेंडू कबरला, चेंडू उड्या बळा आहे त्यापेक्षा कबरला चेंडू सूरज साधा आहेत. अडवणी करतील तत्पूर्वी एक सिंगलच्या डबलमध्ये कन्वर्ट करताना पाहायला मिळते. ओव्हर थ्रो झाली आहे आणि पुनश्च एकदा ट्राय भेटली आहे. पहा रनिंग बिंदू विकेट. 75 धावसंख्येची गरज आहे आणि 75 धावसंख्येची गरज असताना एक धावसंख्येचं महत्त्व कळालं आहे ते गुंडगे टीमला. एक धावसंख्येसाठी कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल. आता 3 धावसंख्येच्या मदतीने श्री गणेश अकाउंट ओपन झालंय. ते गुंडगे टीमचं 75चा पाठलाग करायचा आहे. 75चा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल याच्याकडे पूर्णतः लक्ष लागलंय सर्व प्रेक्षकांचं. हा देखील मोठा फटका, बिगिट करण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, छेल देखील घेतली जातीये आणि ही ते पहिला आदरा ऋषिकेशच्या स्वरूपामध्ये गुंडगे टीमला मात्र भेटला जातोय. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. नवीन बॅट्समन वनडाऊनच्या पोझिशनला मयूर पवार आपण पाहू शकाल. पचरा विनंती असेल की आपण टीम मीटिंग करून देऊ नका, लगेच आपण स्पीडअप करा. लेफ्टी बॅट्समॅन डोकेदुखी असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावे लागतात. पहिल्या चेंडूवरती आल्या 3 धाबा, त्याच्यानंतर विकेट ऋषिकेशची मैदानाच्या बाहेर झाली आहे. त्याच्यानंतर आता नवीन बॅट्समन मयूर पवार आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये वनडाऊनच्या पोझिशनला त्याला दाखल केलंय. हा फटका दमदार आहे आणि या फटक्यावरती ताकद होती मयूरची आणि ती ताकद मात्र दाखवून दिली. हा चेंडू मात्र पंचांचा इशारा येणं बाकी आहे. या चेंडूवरती आला षटकार आणि षटकाराच्या पद्धतीनं धन्यवाद डीजे. या षटकाराच्या पद्धतीनं 9 धावा धावफलकावरती आल्या आल्या हिरं ते स्पष्ट केले. आल्या आल्या षटकाराने खातं मात्र खोललं मयूरने. रिव्हर्स अटॅम्प करायची होती, स्विचिटचा प्रयत्न झाला होता. हा चेंडू थोडासा धीम्या गतीने होता आणि या धीम्या गतीने मात्र चेंडू रिव्हर्स स्विप देखील आला असता, परंतु शेवटपर्यंत मयूरने चेंडूवरती नजर ठेवणं गरजेचं होतं. निर्धाव चेंडू सांगत होती. हा देखील बॅटची लिंकेज घेतली आहे. क्षेत्ररक्षण डाऊन द बॉल आणि छेद देखील घेतली जाते आणि संपवलाय बॅट्समन मयूरचा इथे खेळ. 1 more विकेट डाऊन.
नवीन बॅट्समन पुष्कर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती दाखल झाले जातात मैदानामध्ये. 9 धाबा फलकावरती लागल्या जात आहेत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला प्रगती पुस्तकावरती आणि अवघ्या 9 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऋषिकेश आणि मयूर हे महत्त्वाचे 2 फलंदाज होते गुणके टीमच्या, ती मात्र माघारी झाले. हा देखील ब्लॉकरला चेंडू टाकला होता, अतिशय खुदून खेळायचं होतं पुष्करला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. इथे षटक संपला ईश्वर पंचांचा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 75चा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये आल्या त्या अवघ्या 9 धाबा. सगळा चेंडू दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहित होत्या. पहिला चेंडू सगळा होता, त्याच्यानंतर आलेली याच्यावरती 2 धाबा. दोन धावसंख्येच्या बदली 11 धाबा धावफलकावरती. हा चेंडू चांगला आहे, परंतु पंचाने पाहिलं, पंचांनी ऑब्झर्व केला आणि सांगितलं की उजव्या श्रेषा बाहेरून जाणारा चेंडू पात्र सुबाहेर घोषित करत आहेत. सुबाहेर चेंडूच्या माऱ्याने अभ्यंतर धाब्याने मात्र भर पडली जाते. 12 धाबा धावफलकावरती. 75चा पाठलाग करायचा आहे, परंतु 75चा पाठलाग करायचा नाही. इतक्या दुःखाने काही बिघडणार नाहीये भुशीर टीमचा. षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल आता गुणगे टीमला. हा फटका पाडेल स्पेप. पुस्तकी फटक्याचा उपयोग चेंडू फेकून दिला. लॉंग लेग मंडलांच्या बाहेर आलेला हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 18 धावसंख्येवरती. 16 धाबा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 12 धाबा होते, त्याच्यानंतर 4 धाबा ऍड. 16 धाबा धावफलकावरती होत आहेत. 75चा पाठलाग करायचा आहे. हा देखील तसाच फटका खेचायचा होता. थोडासा मस्त टाइम राहिला. शतरक्षक पोहोचतायत, परंतु अडवणी करतील तत्पूर्वी सिंगलच्या डबलमध्ये रूपांतर. ईस्टनच्या मागे आपण पाहू शकाल जशा बॅटमधून बोलभाषा बोलायला गेली, ज्याच्या बॅटमधून फटकेबाजी झाली, तो सूरज कोंडिलकर आपण पाहू शकाल ईस्टनच्या मागे उभा राहिले. इथे 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने वाढेल, जाऊन मात्र पोहोचेल ती 18 धावसंख्येवरती. हा फटका देखील बैठक शॉट खेचायचा होता. लाऊडली अपील पंचांकडे झाली होती.
संकेतला मात्र माघारी यावं लागलं. नवीन बॅट्समन स्वप्नील एंटर झालेत मैदानामध्ये. 18 या धावसंख्येवरती दुसरा विकेट, तिसरं विकेट मात्र मैदानाच्या बाहेर गेली आहे गुणगे टीमची. आता तिथून बराचसा पल्ला अजून पार करायचा आहे, परंतु तो पल्ला पार करायचा असेल तर मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे ती गुणगे टीमला. परंतु गोलंदाज आपण पाहू शकाल रोहित एक चाणाक्ष पद्धतीने गोलंदाजी करतो, एकही मोठा फटका मारून देत नाहीये. सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहू शकाल पहिल्या ओव्हरमध्ये शांत राहिले पोशीर संघ आणि त्याच्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. जसं त्यांचे समालोचक बसले त्याच्यानंतर फटकेबाजी करायला सुरुवात केली ती सूरज कोंडिलकरने. हा देखील समोर बॅक टू द बॉलर शेड्यू 38 सर्कलमध्ये अडवला जातोय. डायरेक्ट हिट देखील, पण तो मिस टाइम झालाय. काय फेकी झाली आहे मैदानामध्ये. इथे देखील 2 धावा कंप्लीट, 2 धावसंख्येच्या मदतीने 20 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 55 धावसंख्येची गरज आहे. अजूनही 55 धावसंख्येची गरज आहे. काही उर्वरित काही शेड्यूलमध्ये ते गुणगे टीमला. हा समोर चेंडू उडावलाय लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक पुढे आहेत तत्पूर्वी शरीराचा वापर करत असताना एक सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट केलं आहे. तिसरीचा प्रयत्न होईल का. फेकी देखील चांगली आहे आणि 2 धावसंख्येच्या मदतीने 45 इशाराला षटक संपल्याचा. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धाव फलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. दोन षटक संपलेत. 22 धावा धाव फलकावरती आता 12 चेंडू आणि अजूनही 53 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी गुणगे टीमला. स्ट्राईक एंडला बॅट्समन असेल पुष्कर, नॉन स्ट्राईक एंडला स्वप्नील. गोलंदाजी मार्कवरती प्रत्येक गोलंदाज सज्ज झालाय. 3ऱ्या क्रमांकाचा युवा गोलंदाज. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंच सांगतायत बोलून की हा वाईट चेंडू आहे. आपण तर ताब्याने भर मात्र पडली जाते. आपण तर धावसंख्येच्या मदतीने ते 20 धावा धाव फलकावरती. 75चं टार्गेट आहे आणि 75 टार्गेटचं कसं चेस करायचं याचा विचार मात्र आता माइंडमध्ये असेल गुणगे टीमच्या. हा पटका चांगला खेचायचा होता. चेंडू देखील चांगला राहिला. चेंडू पडल्यानंतर खालच्याच टप्पा होता. बॅक टू द बॉलर अडवण्याचा प्रयत्न. बॅकअप चांगला भेटलाय आणि इथे देखील रनआउटची संधी आणि चांगल्या पद्धतीनं बॅकअप. इथे देखील फलंदाज सुखरूपरित्या पोहोचले. तिथे चेंडू आला निर्धाव. चेंडू सांगत धावफलक स्थिरावला गेला. 23 या धावसंख्येवरती नवीन गोलंदाज आणि नवीन गोलंदाजाला आज मात्र पुढे नेण्याचं काम करतोय सूरज कोंडिलकर. त्याच्या खांद्यावरची जबाबदारी दिली आहे. त्याला माहिती आहे धावसंख्येचा आलेख जास्त आहे, तरी पण त्याच्यावरती जबाबदारी दिली आणि आत्तापर्यंत जबाबदारीला चांगली कामगिरी प्रतीककडून होताना पाहायला मिळते. हा फटका फसला आहे. बॅक क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे, कोणतीही चुकी करणार नाही आहे आणि झेल मात्र घेतला जातोय आणि 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मात्र बाद झाला आहे. पुष्करला मात्र यावं लागेल तंबूच्या आसऱ्याला.
नवीन बॅट्समॅन प्रज्योत घोसेलकर आपण पाहू शकाल. हा फटका देखील फसलाय. क्षेत्ररक्षक तो क्षेत्ररक्षक येतोय परंतु झेल मात्र सुटली जाते. प्रज्योतची झेल सोडली. आता प्रज्योतला मात्र जीवदान भेटला जात आहे. इथे काय खेळलं मैदानामध्ये ज्या गोलंदाजाला चांगलं कामगिरी करायचा प्रयत्न करत होता तो, परंतु त्याला साथ मात्र भेटत नाही क्षेत्ररक्षकांची. इथे एक सिंगल ॲट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 24 धावा. चांगली गोलंदाजी प्रतिकाकडून आपल्याला पाहायला मिळते. युवा गोलंदाजी आजच गोलंदाजी दिली आहे. इथे देखील फटका फसलाय. धीम्या गतीचा चेंडू होता. सूरज सुद्धा चेंडू खाली आले आणि इथे मात्र स्वप्नीलच्या बारीचा इथं अंत होतोय. 1 विकेट डाऊन. 5वा हादरा टीम गुणगे संघाला भेटला जातोय. निलेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पुढे येऊन डान्सिंग डाऊनने चेंडू खेचलाय. अलॉंग द कार्पेटने क्षेत्ररक्षक पोहोचतील का, परंतु इथे फलंदाज मात्र चेंडू अडवतोय. एक सिंगलच्या मदतीने षटक संपलं. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या 25 धावा. म्हणजे अजूनही इथून विजयासाठी सहा चेंडू आणि 50 धावसंख्येची अजूनही गरज आहे. पूर्णपणे औपचारिकता बाकी राहिली या मॅचमध्ये. एकतर्फी सामना खेचला. सूरज कोंडिलकरने चांगली बॅटिंग केली. तब्बल त्यांनी धावसंख्या केली ती 4 चेंडू उडवलाय. लॉंगॉपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच सिंगल मात्र मिळेल. नवीन गोलंदाजी मार्कवरती. डवनिश हा देखील गोलंदाज चांगला आहे. पुष्यर टीम कडून हा देखील बॅटची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु प्रज्योत थांबलेत. कोणती रिक्स रागी येतात. पूर्णपणे औपचारिकता बाकी राहिले. खेळण्याचं काम चालू आहे फक्त. हा चेंडू निर्धाव आलाय. चार चेंडूचा खेळ शेष असेल अजून या षटकामधला, या इनिंग मधला, आजच्या मॅच मधला. नेक्स्ट मॅच असेल ती ममदापूर आणि बकरीचा बाडा. दोन्ही टीमच्या करताना आपण तयारीशी राहा. आपण लगेचच निर्धाव चेंडू होते. डवडेश गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. बॅक टू द बॉलर. चेंडू खेळला आहे, परंतु एक सिंगल बिल्ली जाते ती गोंडगे टीमला. एक सिंगलच्या पद्धतीने काही बिघडणार नाही पुशेर टीमचं, कारण की त्याने आधीच जो धावसंख्या झाले काय जो डोंगरा उडा उल्लेख ठेवला होता गोंडगे टीम समोर, आणि त्याला पार करता करता टाका तोंडाशी फेस आला तो गोंडगे टीमच्या. हा देखील चेंडू समोर उडवला आहे. एकही रन घेत नाही, कारण त्याला माहिती आहे सामना एकतर्फी झुकला आहे तो पोशी टीमचा. चला ममदापूर संघ तयारीत आहे, तसे बकरीचा बाडा संघ देखील तयारीत राहा. आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. हे मॅच संपल्या आपण लगेचच स्पीडअप करायचं आहे. हा देखील चेंडू वाईड आला पंचांचा. वाईट चेंडूचा इशारा पंचांकडून.
आपण तर धाब्याने भर 27 धाबा धाव फलकावरती एक शिडो आणि भलं मोठं टार्गेट आहे. तो टार्गेट देखील चेस होऊ शकतो, परंतु गोलंदाजाने चांगली कारमत करावी लागेल. हा फटका देखील चांगला आहे. छेल घेण्याचा प्रयत्न होईल का, परंतु नोमान स्लॅन्डमध्ये चेंडू पडला आहे आणि इथे पहिला विजय संपादन केला तो पोशीर टीमने. चला नेक्स्ट मॅच बाकीचा पाडा आणि त्याचबरोबरीने ममदापूर दोन्ही टीमच्या करता जे आम्ही आपण डिसिजन घेतला असेल त्याच्यावरती त्वरित अंमलबजावणी करायची आहे. तर बाकरीच्या वाड्या टीमला टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय म्हणजे आमंत्रण दिलं ममदापूर टीमसाठी बॅटिंगसाठी. चला दोन्ही टीमचा करदार आपण आपले 12th मॅन मंचावरती पाठवा. बाकरीचा बाड्याचा 12th मॅन मंचावरती आहे आणि ममदापूर टीमचा 12th मॅन. तोसीबाडी कबीर ही सलाबीची जोडी रबाडा झाली आहे ममदापूर टीमकडून. प्रथम टॉस हरल्यानंतर त्यांच्या बॅटच आली ती बॅटिंग आणि बॅटिंगसाठी सज्ज झाले सलाबीचे धुवाधार आघाडीचे दोन फलंदाज तोसीबाडी कबीर अत्तारी आणि तोसीब ही सलाबीची जोडी आणि गोलंदाजी मार्कवरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज निखिल आपण पाहू शकाल. चला लगेचच पंचांना विनंती असेल की आपण फील्ड पूजन सजोबा